नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। आजचा विषय इथेनॉलचा आहे, पण प्रश्न फक्त इथेनॉल पुरता मर्यादित नाही। प्रश्न आहे सरकारच्या धोरणात्मक नियोजनाचा। एखादं धोरण जाहीर करणं, मोठं लक्ष्य ठरवणं आणि त्याची उपलब्धी सांगणं सोपं असतं, पण त्या निर्णयाचा शेतकरी, उद्योग, ग्राहक, अन्न सुरक्षा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर पुढील 5-10 वर्षात काय परिणाम होणार याचा अधिक विचार करणं ही खरी कसोटी असते। इथेनॉल धोरणाच्या निमित्ताने हीच कसोटी आता केंद्र सरकार समोर उभी आहे। तुम्हाला थोडं मागे घेऊन जा। 2013-14 मध्ये भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण सुमारे 1.5% होतं। 2024-25 मध्ये ते प्रमाण 19.24% पोहोचलं आणि 2025-26 मध्ये सरकारने 20% E20 लक्ष्य गाठल्याचं सांगितलं। त्याच काळात देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता 2014 मधील सुमारे 421 कोटी लिटरवरून 2026 मध्ये जवळपास 2000 कोटी लिटर पर्यंत पोहोचली। म्हणजे सरकारच्या धोरणावर विश्वास ठेवून साखर कारखाने आणि उद्योगांनी मोठी गुंतवणूक केली, डिस्टिलरी उभारल्या, उत्पादन क्षमता वाढवली आणि भविष्यात इथेनॉलची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल या अपेक्षेवर व्यवसायाची दिशा बदलली। पण आता ही परिस्थिती बदलताना दिसते। साखरेचे दर वाढत आहेत। 20 जुलै 2026 रोजी साखरेचा दर सुमारे 48.18 प्रति किलो होता, तर 20 ऑगस्टला तो 55.70 पर्यंत पोहोचला। म्हणजेच अवघ्या एका महिन्यात जवळपास 16% वाढ। सरकारने या वाढीचं कारण केवळ इथेनॉल नसल्याचं स्पष्ट केलं आहे। कमी उत्पादन, हवामानाचा परिणाम, सणासुदीची मागणी आणि बाजारातील इतर घटकही यामागे आहेत। त्यामुळे साखरेच्या दरवाढीसाठी पण यामुळे एक मोठा प्रश्न नक्कीच निर्माण होतो। इथेनॉल, साखर आणि अन्न सुरक्षा याचा समतोल राखण्यासाठी सरकारचं दीर्घकालीन नियोजन नेमकं काय आहे किंवा नेमकं काय होतं? कारण साखरेचे दर वाढले की त्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरही होणार। शेतकरी म्हणणार साखरेला बाजारात चांगला भाव मिळतोय, उत्पादन खर्च वाढतोय, मग ऊसाचा दरही वाढला पाहिजे। 2026-27 च्या साखर हंगामासाठी केंद्राने ऊसाचा FRP रुपये 365 प्रति क्विंटल निश्चित केला, पण भविष्यात शेतकऱ्यांनी अधिक दराची मागणी केली आणि तो वाढवावा लागला तर साखर कारखान्यांचा कच्च्या मालाचा खर्च वाढणार आणि ऊस महागला तर ऊसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा उत्पादन खर्चही वाढणार। इथेच इथेनॉल उद्योगासाठी खरी अडचण निर्माण होते। सरकारने 2025-26 साठी ऊसाच्या रसापासून किंवा साखरेपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा खरेदी दर 65.61 प्रति लिटर, बी हेवी मोलासेस साठी 60.73, सी हेवी मोलासेस साठी 57.97, तर मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी सुमारे 71.86 प्रति लिटर निश्चित केला। आता समजा ऊसाचा दर वाढला, मजुरी वाढली, ऊर्जा आणि वाहतूक खर्च वाढला, पण इथेनॉलचा खरेदी दर त्याच वेगाने वाढला नाही तर कारखान्यांच्या नफ्यावर दबाव येणार, नवीन गुंतवणूक थांबू शकते, काही डिस्टिलरींचा क्षमता पूर्ण वापरली जाणार नाही आणि उद्योगासाठी धोरणात्मक अनिश्चितता वाढू शकते। आता सरकारचा पर्याय आहे मका। साखरऐवजी मक्यावर आधारित इथेनॉल वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण इथेही प्रश्न तोच राहतो। भारतात 2025-26 मध्ये सुमारे 12.5 लाख टन मका निर्यात केला आणि त्याची किंमत सुमारे 3,357 कोटी होती। एका बाजूला मका निर्यात करायचा, दुसऱ्या बाजूला इथेनॉलसाठी त्याची मागणी वाढवायची आणि तिसऱ्या बाजूला पोल्ट्री आणि पशुखाद्य उद्योगासाठीही मका हवा। मग या तिन्ही गरजांचा सरकारने एकत्रित विचार केला आहे का? मक्याची इथेनॉलसाठी मागणी वाढली तर शेतकऱ्याला चांगला भाव मिळू शकतो, हा सकारात्मकच परिणाम। पण मका महागला तर पोल्ट्री फीड महागू शकते, पशुखाद्याचा खर्च वाढू शकतो आणि त्याचा परिणाम अंडी, चिकन आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमतीवर होऊ शकतो। म्हणजेच एका क्षेत्राला मिळणारा फायदा दुसऱ्या क्षेत्रासाठी महागाईचं कारण बनू शकतो। याला तर समन्वित नियोजनाची गरज म्हणतात। आता साखरेच्या निर्यातीचाच मुद्दा पहा। 2021-22 मध्ये भारताने सुमारे 100 लाख टन साखर निर्यात केली होती आणि सुमारे 35 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली होती। त्यावेळी देशात अतिरिक्त साखर होती,
त्यामुळे निर्यात आणि इथेनॉल या दोन्ही माध्यमातून सरप्लस साखरेचा प्रश्न सोडवला गेला. पण आता परिस्थितीच उलटली आहे. 20 ऑगस्ट 2026 रोजी केंद्राने 10 लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच एका काळात अतिरिक्त साखर असल्यामुळे निर्यात करा, इथेनॉल तयार करा आणि परिस्थिती बदलल्यानंतर साखरेचा पुरवठा टिकवण्यासाठी आयात करा. बाजारातील परिस्थिती बदलते हे मान्यच, पण प्रश्न आहे सरकारकडे या संपूर्ण चक्राचं 5 ते 10 वर्षांचं नियोजन आहे का? कारण इथेनॉल हा फक्त पेट्रोल मध्ये मिसळला जाणारा द्रव नाही, तो कृषी, ऊर्जा, अन्न सुरक्षा, निर्यात आणि उद्योग या सर्वांना जोडतो. ऊस इथेनॉल कडे वळवला तर साखरेचा पुरवठा बदलतो. मका इथेनॉल कडे वळवला तर पोल्ट्री आणि पशुखाद्य उद्योगावर परिणाम होतो. धान्य वापरलं तर अन्न सुरक्षेचा परिणाम निर्माण होऊ शकतो आणि इथेनॉलचा दर उत्पादन खर्चाशी जुळला नाही तर उद्योगाच्या गुंतवणुकीवर थेट परिणाम होतो. म्हणून सरकारने आता स्पष्ट सांगायला हवं, पुढील 10 वर्षात इथेनॉलसाठी ऊस किती, मका किती, धान्य किती आणि अन्न सुरक्षेसाठी किती राखीव ठेवले जाणार, शेतकऱ्याला कोणता भाव मिळणार, ओएमसी कंपन्या इथेनॉल किती दराने आणि किती प्रमाणात खरेदी करणार, कच्च्या मालाच्या किमती वाढल्या तर इथेनॉलच्या खरेदी दरात आपोआप बदल करण्याची व्यवस्था आहे का, उद्योगाला धोरणाची स्थिरता किती वर्षांची मिळणार आणि आता सर्वात मोठा राजकीय प्रश्न, इथेनॉल धोरण आगामी निवडणुकांसाठी गेम चेंजर म्हणून वापरलं जाणार का? आणि आता सर्वात मोठा राजकीय प्रश्न, इथेनॉल धोरण हे फक्त आगामी निवडणुकांसाठी गेम चेंजर म्हणून वापरलं जाणारं एक शस्त्र आहे का? सरकार निश्चितच सांगू शकतं की इथेनॉल मिश्रणामुळे कच्च्या तेलावरील आयात अवलंबित कमी झाली, शेतकऱ्यांना नवीन बाजार मिळाला, साखर उद्योगाला अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग मिळाला आणि ग्रामीण भागात गुंतवणूक वाढली. या उपलब्धी नाकारायच्याच नाहीत, पण निवडणुकीच्या भाषणात फक्त 20% E20चं लक्ष्य सांगून चालणार नाही. त्याच वेळी साखरेचे दर, मक्याची किंमत, ऊसाचा भाव, अन्नधान्याची उपलब्धता आणि उद्योगाचा उत्पादन खर्च यांची उत्तरं द्यावी लागतील. कारण शेतकऱ्याला फक्त इथेनॉलचा आकडा नको, त्याला ऊसाचा योग्य भाव पाहिजे. उद्योगाला फक्त उत्पादन क्षमता नको, त्याला स्थिर धोरण हवं. ग्राहकाला फक्त E20 नको, त्याला परवडणारं पेट्रोल आणि अन्नधान्य हवं. आणि देशाला फक्त आयात कमी करण्याची घोषणा नको, त्याला इंधन, शेती, अन्न आणि उद्योग यांचा एकत्रित आर्थिक हिशोब हवा. मोदीजी, निवडणुका जिंकण्यासाठी बूथनिहाय आणि मतदारसंघनिहाय मायक्रो प्लॅनिंग करता येते. मग देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी आणि ऊर्जा सुरक्षेसाठी 10-15 वर्षांचं मायक्रो प्लॅनिंग का करता येऊ नये याचं उत्तर तुम्ही द्या. सुधारणा म्हणजे आज प्रोत्साहन, उद्या निर्बंध आणि परवा पुन्हा प्रोत्साहन नाही. सुधारणा म्हणजे आज घेतलेल्या निर्णयाचा उद्याच्या भारतावर होणारा परिणाम आधीच ओळखणं. इथेनॉल धोरणाचे फायदे नक्कीच आहेत, पण त्याची खरी परीक्षा आता सुरू आहे. साखर महागतीये, ऊसाचा दर वाढण्याची मागणी होऊ शकते, मक्याची मागणी वाढतीये, साखरेची आयात करावी लागते आणि दुसरीकडे इथेनॉल उद्योगाने हजारो कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे सरकारसमोर आता एकच मोठी जबाबदारी नाही, त्यांच्याकडे उद्योग, शेतकरी, ग्राहक आणि अन्न सुरक्षा यांच्यात समतोल साधणारा दीर्घकालीन रोडमॅप देणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. कारण देशाला फक्त निवडणुकीपुरती गेम चेंजर पॉलिसी नको, देशाला अशी पॉलिसी हवी जे निवडणूक संपल्यानंतरही टिकेल. आणि म्हणूनच आजचा प्रश्न सरळ, इथेनॉल पासून देशाच्या प्रत्येक सुधारणेपर्यंत नियोजन कुठे आहे मोदीजी? तुम्ही आम्हाला याचं उत्तर द्या. कमेंट्स मध्ये तुमची मतं आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्यलोक.